रेवा चालली स्कूलला. आज काय ब्लॉग काढला नाही जास्त, कारण की सकाळी सगळं पाणी झालं होतं घरात म्हणून. जा बाय कर, बाय आणि जा. नमस्कार मित्रांनो, आज जरा ब्लॉगिंग स्टार्ट करायला वेळ लागला, म्हणजे खूप वेळाने स्टार्ट केला. सकाळी उठली होती 8 वाजता, 8चा अलार्म लावला होता, उठली होती पण परत झोपून गेली. 8:30लाच उठली डायरेक्ट. आणि पाणी भरायचं होतं, पाणी तर काय भरलं गेलं नाही, पण अख्ख्या घरात पाणी झालं. त्याच्यामुळे मग सकाळी काय ब्लॉगिंग केलीच नाही. सकाळपासून खूप काम चालू होतं. आता आवरून झाले. पाणी तर नाही आहे, पण तरी जेवढं आवरता येईल तेवढं आवरलं आहे. जेवण वगैरे बनवून झालं आहे. सकाळी खूप घरात पाणी झालं होतं, वैताग आला होता मला साफ करायला. नळ चालू होते त्याच्यामुळे सगळं पाणी घरात झालं होतं. मग आता रेवा गेली आहे स्कूलला, इशू गेली आहे तिच्या आत्तूकडे. रेवा येईल 1:30ला घरी, इशू येईन थोड्या वेळाने, खेळत असेल तिकडे आत्तूकडे तिच्या. मग अजून काय बोलता तुम्ही? मला असं होतं काय बोलून काय नाही. यूट्यूबवर जे लोक व्हिडिओ बनवतात किती बडबड करतात ते. उलट मी पण बडबडीच आहे, पण तरी पण काय बोलू असं प्रश्न पडतो. जेवढं करते तेवढं सांगते, अजून काय बडबड करायची काही समजत नाही. आम्ही जाणार आहे खाटूश्यामला फिरायला. तिकडचं आम्ही तुम्हाला दाखवूच नक्कीच जेव्हा जाऊ तेव्हा. 9 तारखेची आमची तिकीट आहे. बांद्र्यावरून बसून आम्ही जाणार आहे ट्रेननी. एरोप्लेननी नाही, ट्रेननी जाणार आहे. ट्रेननी जाणार आहे. अजून टाईम आहे तसा भरपूर, बघूया. जाते आता रेवाला घ्यायला. रेवाची स्कूल सुटली. इशू आली आहे, झोपा काढून आली आहे चांगल्या, है ना इशू? झोप काढून आली ना चांगली आतूकडे जाऊन. चला आता दीदी पण येते बघ. इशू पप्पा कुठे गेले? पप्पा कुठे गेले? भू गेले तुला, शोरून गेले तुला. दीदीला आवाज दे, दीदीला आवाज दे. आवाज दे दीदीला, आवाज दे दीदीला. दीदी स्कूलला गेली ना, आवाज दे दीदीला. दीदी बोल ना. बाबा काय बोलायचं, मला वैताग येतो बोलायला. बोल काहीतरी, तुझे 2 शब्द सांग. या मॅडम, या पटापट या. चला रेवाची स्कूल सुटली, आता चाललो आम्ही घरी. चला. चप्पल काढा, शूज काढा, बॅग काढा. बस खाली बस. इशू खाली बस. इशू काय झालं? रेवाने अजून ड्रेस काढला नाही स्कूलचा. इशू कॅमेरा बघून पळून गेली. इशू काय झालं होतं तुला? काय झालं होतं? कशी वाकून बघते का माझं लेकरू? कुठे चालली? ए म्याव, कुठे चालली? माझी मनी म्याव. आता झालेत संध्याकाळचे 6:15 वाजलेत. पोरी झोपल्यात. अजून पण मार्केटला जायचं आहे. वाजलेत बघा 6:15. मार्केटला जायचं पण आता त्या झोपल्यात. मग तोपर्यंत चपात्या वगैरे बनवून घेते, म्हणजे मार्केटला जाते. चपात्या होईपर्यंत त्या उठून जाते. मग जाऊ मार्केटला भाजी वगैरे आणायला. भाजी वगैरे काय नाही घरात. मग आता जाते मार्केटला आणि भाजी वगैरे घेऊन येते. भेटू मग मार्केटवरून आल्यावर किंवा मार्केटला जाताना. झाल्यात आता चपात्या बनवून. चपात्या टोपल्यात ठेवते. टोपल्यात ठेवून झाल्या का मग जाते मार्केटला जाऊन येते. भेटू मार्केटला जाताना. बाय बाय. आज गुरुवार आहे, मार्केट आहे. चालले मार्केटला. रेवाला घेऊन चालले. इशू आहे तिच्या आत्तूकडे. मी, रेवा आणि पार्टनर. याला पार्टनर म्हणून घोषित करून टाकायला लागणार आहे वाटतं, कारण हमेशा माझ्यासोबत असतो हा. रेवा हाय कर. चाललो सांग मार्केटला आम्ही. भेटूया मार्केटमध्ये गेल्यावर. चला बाय बाय. आमचं गुरुवारचं मार्केट केवढं मोठं आहे. चालू आहे ताईकडे. हातात पिशव्या पण होत्या आणि मार्केटमध्ये गर्दी पण होती, म्हणून काय तिकडे चालू केलं नाही. चालले ताईकडे जाते, पोरींना घेते आणि घरी जाते. चपात्या बनवून झाल्यात, भाजी बनवायची, भात बनवायचे.
जसं सांभाळतात तसं सांभाळतात. बघा पोरींची काय मस्ती चालू आहे. ही माझी ननंदबाई आहे, जिकर करायला सांगितलंय मला. येऊ का? तुम्ही काय जेवण बिवण खाऊ घालणार नाही? चाललो आम्ही घरी. आता घरी आली, दाखवते तुम्हाला मी काय काय आणलंय. हे शेंगदाणे आणले मसाल्यावाले, हे बिस्किट आहेत छोटे, चिक्की, चणे, हे भाकरवाडी आहे, नानखटाई, हे 2 प्रकारचे शेव आणले आहेत मार्केटमधून, आणि हे चकलीचं छोटंसं पॅकेट आहे. सगळं 20-20 रुपयाला भेटलं आमच्या इथे. टमाटर घेऊन आले 1 किलो टमाटर, आमच्याकडे 20 रुपये किलो. तुमच्याकडे कशी सांगा, जे बघाल ते. वांगी घेऊन आले 10 रुपयाची, आम्ही दोघंच आहे म्हणून जास्त काही लागत नाही खायला. काय नाही, बाकी कोथिंबीर आणलं आहे आणि मंचुरियन आणलं आणि एक कोबीचा गड्डा आणला आहे. बस आता जेवण बनवायचं आहे. चपात्या झाल्यात बनवून, जेवण बनवायचं आहे. जेवण झालं. काल पण बोलली होती बाहेर जाऊया जरासं, काल काही टाईम भेटला नाही. आज चपात्या झाल्यात लवकर, मग आज जेवण बनवूया, थोडं खाली फिरून येऊया, मग भेटूया नंतर. खाली जाताना भेटूया. बाय. बघा रेवा काय खाते, टमाटर आणि मंचुरियन. असं कोणी खातं का? वेली मुलगी. हॅलो गाईस, आम्ही आता झोपतोय. लाईक और चॅनल को सबस्क्राईब कर दो.